बघा घरी आणि झाली बघा आंघोळ वगैरे, नाश्ता वगैरे अजून नाही व्हायला. आता आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो. आणि इथं आपलं बंटी बसलंय खाऊन. त्याला आणला होता की सुबाबळीचा पाला, मस्तपैकी खाल्लाय, बसले. आंब्याची झाडं मस्त आले. आणि आता यावर्षी जे काही खाऊन आंबे टाकलेत, काय कोय वगैरे इथं कोय टाकलेले लेकरांनी टाकले असतील, लय मोठे उगवलेत आणखीन. तर येऊ द्यायचं, मनानं आले तर आले. काय त्रिशानं मला बोलवाय आली चहा प्यायला. झालंय का चहा? हा जा 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 चहा पाव म्हणती. चहा पाव खायला चला, मला काही आवडत नाही चहा. जा तू पे खो जा. पाव चहा पाव तू खा जा. मला नको नको, तू जा, तू खा चहा, मला नको. वाटी घेऊन आली चहा पाव खायला चला म्हणून. इकडं आपल्या शेळीला पण मस्तपैकी पाला चारलाय, बांधला होता तिथं. रेडी लय ओरडायली, काय झालंय काय माहिती का असं कोणी. ते पलीकडची म्हैस ओरडती ना, तिचं बघून ओरडायली वाटतंय बहुतेक. इकडं बांधले आणून घरासमोर, तिथं बांधलं का चिखल लय होतोय. आणि मग त्या चिखला तिला उभं राहणं पण उभा करणं आपलं चुकीचं आहे. त्यामुळं तिथं सेपरेट नेऊन बांधलंय. मस्त वातावरण आहे, जांभळाचं झाड आहे बघा. कधी लागतील की याला, का सुकून ओरडायला लागली. आता यावर्षी तर अजून नाही जांभळं लागले तिला, त्या झाडाला लागतील नंतर. आता आणि कसं झालं, आज सोमवार, हा व्हिडिओ आजचाच आहे बरं काही, सकाळचा. सोमवारी शूट करतोय. काल रविवारचा दिवस आणि मला काही व्हिडिओ करणं झालंच नाही. पाऊस खूप चालू होता, सतत ये जा चालूच होतात. त्यामुळं काही माझ्या लक्षात आलंच नाही. आणि बाजाराला वगैरे पण गेलतो मी, तर ते राहूनच गेलं. कालचा व्लॉगच भरला नाही. हे आजचाच आहे बरं काही, सोमवारचाच. हेच अपलोड करेल मी आजच करेल. शाळा आहे बरं का ही शाळा. आणि ती खिडकी दिसते काय इथं, तिथं. तर त्यात मांजरीचं पिल्लू अडकलेलं आहे. आणि ती खिडकी लॉक होती, आणि म्हणजे लॉक नव्हती ती अशी, तर ती पहिलं मध्ये गेली असेल आणि मग ती खिडकी बंद झाली असेल वाऱ्यानं वगैरे. आणि ते पिल्लू तिथंच अडकलं वाटतं, ओरडायला लागले. आणि त्याची आई त्या शेडमध्ये आहे, तिथनं ती ओरडायली. आणि मी आपलं सहज म्हैस घेऊन आलतो इकडं चाराया. मग ते पिल्लू ओरडण्याचा आवाज आला काय, मी जाऊन त्या अडकले पिल्लूमध्ये. मग ती खिडकी अशी उघडली. त्या पिल्ल्याला मी काढण्याचा प्रयत्न करतोय, त्याला इकडं बोलवण्याचा माझ्याकडं, पण ती काही येईना. आता खिडकी उघडून मी इकडे येऊन उभा राहिलो आहे. बघू काय निघती का नाही मधून. मी इथंच थांबणार आहे त्याला निघूपर्यंत. मदत केली म्हणायची आपण त्याची, परंतु त्याच्या आईपर्यंत पोचवायचं आहे आपल्याला. बघू काय होतं आहे ते. बघा त्याची आई आली, बघा त्याची आई आली. आई आता आईवरी जाईलच की, कुठनं जाते ते बघायचं आहे मला पण. बघा त्याची आई, बघा तिथून चालले बघा, त्या रुचिकाच्या झाडाच्या पाठीमागे बघा. हे बघा त्याची आई पिल्लूवरती आहे हो. ते ओरडायला लागलेत त्याला. मी ते अलीकडं आलं काय, मी काढणार होतो, पण त्यानं मला बघून पलीकडं उतरलाय, पळालाय. आई बघा चढली बघा त्याची खिडकीत. बघा आई लई जोरात ओरडायला लागले. आता त्याच्या आईला मध्ये जाताच येत नव्हतं ना, ते खिडकी बंद झाली असल्यामुळं लई ओरडत होती त्याची आई. मिशन सक्सेसफुल, त्याच्या आईपर्यंत आपण पोचवलंय. आता आई घेऊनच येईल की त्याला. ते खिडकी नंतर लागली असेल का नाही, पिलं किंवा मध्येच जन्माला घातलं त्या रूममध्ये, काय माहीत. शाळा आहे ती, आणि ते असं क्लोज रूम आहे. आणि ते खिडकी उघडी असेल, पहिलं तिथनं यायचे असेल, मग नंतर. आणि तिथं ना त्या मांजराचे केस पण खाली पडल्यात, म्हणजे याचा अर्थ त्याची आई खूप प्रयत्न करत असेल जाण्यासाठी, पण जाता येत नव्हतं बहुतेक. तर आईपर्यंत एका लेकराला आपण पोचवलं आहे. तिचा आशीर्वाद आपल्याला भरपूर लागेल. आता ते मधनं तिला दूध वगैरे पाजल आणि मग घेऊनच येईल तिला. आता काय होतं आहे ते पुढं, आता मी पण इथं राहील जाणार ना मी इथून, तर काय माहीत नाही काय होतं आहे ते. बघू, जर आले अलीकडं तर मी दाखवेलच तुम्हाला. खूप छोटं पिल्लू आहे, लई ओरडत होतं हो. आणि हे नजारा मी हळूहळू का बोलतोय माहीत आहे काय, क्लास चालू आहेत ना 11वी-12वीचे, इकडं कॉलेज आहे. मग त्यामुळं मध्ये स्टुडंट आहेत आणि त्यांची स्टडी वगैरे चालू आहे. मग ते मी जोरात बोललो काय, ते सगळे माझ्याकडंच बघणार.
त्यामुळं आपलं हळूहळू बोलतो आहे. म्हैस खाती आहे आणि मी आपलं बसतो इथं थोडंसं वाळलेली जागा बघून. शेळी खायला लागली आहे इथं, म्हैस तिथं, आणि मी वाट बघतोय त्या आईची आणि लेकराची बाहेर निघण्याची. कुठनं निघते, इथूनच येतील काय, काय होतोय काय माहीत. ते का मला बघून लपलेत काय माहीत. वाजल्या 5 वाजता आपलं घरी घेऊन आलो. 5 वाजल्यात बघा, आता क्लिअरच 5 वाजल्यात. आलो घरी आणि म्हैस बांधली, शेळीला तिथं बांधलं. कडबा एक पेंडी काढली, त्याला कापून त्या टोपल्यात टाकलं. शिळ्या ज्वारीच्या भाकऱ्या पण या पाटीमध्ये ठेवल्या होत्या त्याच्यासमोर, ते पण खाल्लं. आणि शेळी पण खायला लागली तिकडं. आणि मस्त बघा वातावरण झालं आहे, पाऊस येईलच वाटतोय. इकडं बघा हे आमचे हिरो लोक भाऊकीतले आहेत, आमचे शेजारचे पोरं. आणि असा वातावरण आहे बघा. आता मला थोड्या वेळानं तयार होऊन आपला जायचं कामावरती. 7ला हलतो इथून, म्हणजे तिथं 8-8:30ला जाईल मी. हळूहळू बरोबर आहे का नाही. मस्त वातावरण झालं आहे बघा. पाऊस येणार नक्की आज पण. आणि आमच्या इथं तर थोडा पाऊस आला की लई चिखल होऊन जातो आहे. इथं तर या रेडी खाली तर लई चिखल होऊन जातो आहे. असं खा ग सकुने खा. तिचं दिवस मी तोंडच बंद करत नसतोय, लई खाती. आलो बघा मित्रांनो कामावरती. आणि पाऊस वगैरे काही भिजलो नाही आज, तर आलोय जरा व्यवस्थित. आणि रात्र खूप झाली, अंधार खूप झाला आहे, 8:30 वाजल्यात. आणि कसं आहे आता तुम्हाला मी पूर्णच काही जो काही दिवसाचा माझा रुटीन होता ते दाखवूच शकलो नाही, कारण जरा समजून घ्या, तुम्ही समजून घेत आहात. चला हा व्हिडिओ इथंच थांबूया. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक तर चांगली कमेंट करा. चला मग भेटूया नंतर. बाय.